नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 247वा, प्रकरण चाललंय 45वा, सुरातनक अंग. आज आपण दोहे घेणार आहोत 4 ते 6. प्रथम आपण दोहा ऐकूयात. शूरा जूझे गिरदसो, एकादशी सूर न होई. कबीर यो बिन सूरिवा, भला न कहसी कोई. शूरा जूझे गिरदसो, एकादशी सूर न होई. कबीर यो बिन सूरिवा, भला न कहसी कोई. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. गिरद, गिरद म्हणजे चारही दिशांना. दोह्याचा अर्थ ऐकूयात. तोच खरा शूर आहे जो चारही दिशांना युद्ध करतो. केवळ एकाच दिशेने युद्ध करणाऱ्यास शूर म्हणता येणार नाही. जोपर्यंत युद्ध करणारा चारही बाजूंनी युद्ध करणार नाही तोपर्यंत त्याला चांगला योद्धा म्हणता येणार नाही. जीवनात मायाजन्य आकर्षण, विषयभोगाची लालसा, स्वतःच्या ठिकाणी असणारे कामक्रोधादी शत्रू वगैरे अनेक गोष्टी साधकाला सतावत असतात. त्याला संसारात येणाऱ्या या अनेक अडथळ्यांशी लढावंही लागतं. शूर योद्धा जशी आपली तलवार चारही दिशांना चालवतो आणि शत्रूला हरवून युद्ध जिंकतो, त्याचप्रमाणे साधकाला सर्व प्रकारच्या अडथळ्यांशी सामना करून आत्मतत्वाची प्राप्ती करून घ्यावी लागते. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. शत्रू संगे युद्ध करावे, तरीच विजय प्राप्ती. परास्त केल्या विना शत्रूना, नाही आत्मप्राप्ती. शत्रू संगे युद्ध करावे, तरीच विजय प्राप्ती. परास्त केल्या विना शत्रूना, नाही आत्मप्राप्ती. पुढचा 5वा दोहा ऐकूयात. कबीर आरणी पैसी करे, पीछे रहे सुसूर. साई सुसाचा भया, रहसी सदा हजूर. कबीर आरणी पैसी करे, पीछे रहे सुसूर. साई सुसाचा भया, रहसी सदा हजूर. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. आरणी, आरणी म्हणजे अरण्य. पैसी करी म्हणजे प्रवेश कर. साचा, साचा म्हणजे कर्तव्याप्रती सज्जा. हजुरी, हजुरी म्हणजे उपस्थित किंवा कृपापात्र. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की खरा शूरवीर तोच आहे जो संसाररूपी अरण्यात शिरून अन्य साथी लोकांच्या मागे राहील. अर्थातच मायाजनित आकर्षणांना भुलत नाही, तोच भगवंतांच्या सेवेत हजर होऊ शकतो. सामान्यपणे जो जीव या जगात जन्माला येतो तो संसार सागरात वाहूनच जातो, कारण बहिर्मुख होऊन तो विषयांना भुललेला असतो. विषय प्राप्तीसाठी आटोकाट प्रयत्नही करत असतो. भगवंतांची प्राप्ती जर हवी असेल तर प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला लागतं, अंतर्मुख व्हावं लागतं, काम क्रोधादी शत्रूंशी युद्ध करावं लागतं, हात धुवून त्यांच्या मागे लागावं लागतं. तेव्हाच आत्मप्राप्ती शक्य होते. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. संसार वनिया प्रवेश करुनी, करे शत्रु परास्त. साधे आत्मप्राप्ती तयासी, कृपा करी भगवंत. संसार वनिया प्रवेश करुनी, करे शत्रु परास्त. साधे आत्मप्राप्ती तयासी,
कृपा करे भगवंत. पुढचा 6वा दोहा ऐकूयात. गगन दमामा बाजिया पड्या निसाने घाव. खेत बुहार्या सूरवय मुझ मरणायकाच्या. गगन दमामा बाजिया पड्या निसाने घाव. खेत बुहार्या सूरवय मुझ मरणायकाच्या. दमामा, दमामा म्हणजे नगारा. बुहार्या, बुहार्या म्हणजे साफ केलं. दोह्याचा अर्थ ऐकूयात. आकाशात नगारा वाजू लागला. निशाण्यावर बरोबर घाव पडला. शेत स्वच्छ केलं, कारण मला जीवनमुक्त होण्याची इच्छा होती. आत्मप्राप्तीसाठी साधकाला निरंतर युद्ध करावं लागतं. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, असं तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात. युद्धामध्ये जसा शूर योद्धा मृत्यूला न घाबरता शत्रूशी 2 हात करत असतो, तसंच साधकालाही काम क्रोधादी शत्रूंशी 2 हात करावेच लागतात. इथे कबीरांनी आपण योग मार्गाने आत्मप्राप्ती कशी करून घेतली ते सांगितलेलं आहे. गगन, गगन म्हणजे चिदाकाश. चिदाकाशात नगारा वाजू लागला म्हणजेच अनाहतनाद व्हायला लागला. वाटचाल योग्य दिशेने होत होती. कबीर सांगतात की मला मरणाची इच्छा होती. जिवंतपणीच मृत्यूची इच्छा होती, म्हणजेच मला जीवनमुक्त व्हायचं होतं. म्हणून मनरूपी शेत स्वच्छ केलं. मनात वसती करून असणाऱ्या विषय वासना, काम क्रोधादी विकारांना परास्त करून मन शुद्ध केलं. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत आणि त्याचबरोबर आपला आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. भेरी वाजे आकाशामध्ये घाव निशाणी पडले. जीवन मुक्ती हवी म्हणून शेत स्वच्छते केले. भेरी वाजे आकाशामध्ये घाव निशाणी पडले. जीवन मुक्ती हवी म्हणून शेत स्वच्छते केले.